brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. कैसा हराया? अस्सलाम वालेकुम. जोर से चाहिए आवाज रिप्लाई में. जीत गए यार, खुशी के साथ जवाब दो. अस्सलाम वालेकुम. कैसा हराया? अल्हम्दुलिल्लाह. ऐसे लग नहीं रहा है कि जीत के बाद का प्रोग्राम है. अब मेरी गुजारिश है आप सबसे कि आने वाले 5 साल बाद भी जब इलेक्शंस होंगे इंशाल्लाह, आप लोगों को उस इलेक्शन में इससे भी बड़ा मुंह तोड़ जवाब उनको देना है. पूरे के पूरे मुमरा को ग्रीन कलर से ऐसे रंगना है कि इन लोगों को यहाँ से बुरी तरह से पछाड़ के भेजना है इंशाल्लाह. हर एक कैंडिडेट इंशाल्लाह 5 साल बाद सिर्फ और सिर्फ MIM का आएगा, क्योंकि अब इलेक्शन में आप मजलिस की ताकत समझ चुके हैं और ये ताकत हमको अल्लाह से आती है. या आहेत सहार शेख. नुकत्याच झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत ठाणे महानगरपालिकेत MIMच्या तिकिटावरून त्या जिंकून आल्या आहेत. राज्यात नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल अनेक ठिकाणी अनपेक्षित ठरले आहेत. या निवडणुकांमध्ये MIM पक्षाने लक्षणीय कामगिरी करत राज्यभरात आपली ताकद वाढवली आहे. राज्यातील 29 महानगरपालिकांपैकी 13 महानगरपालिकांमध्ये MIMने एकूण 125 जागांवरती विजय मिळवला आहे. ठाणे महापालिका निवडणुकीतही MIMच्या 14 उमेदवारांपैकी 5 उमेदवार विजयी झाले आहेत. कळवा मुंब्रा परिसरात MIMच्या यशामुळे राजकीय वातावरण तापलं असून विशेषतः प्रभाग क्रमांक 30 मध्ये MIMचं संपूर्ण पॅनल निवडून आल्यानं ही बाब चर्चेचा विषय ठरली आहे. या प्रभागातून MIMचे नफीस अन्सारी, सहार युनुस शेख, शेख सुलताना अब्दुल मन्नान आणि डोंगरे शोएब फरीद हे 4ही उमेदवार विजयी झाले आहेत. विजयानंतर नवनिर्वाचित नगरसेविका सहार युनुस शेख यांच्या एका वक्तव्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. पुढच्या निवडणुकीत संपूर्ण मुंब्रा हिरवा करून टाकू, मुंब्र्यातून विरोधकांना पळवून लावू आणि पुढील निवडणुकीत निवडून येणारा प्रत्येक उमेदवार MIMचाच असेल असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. या वक्तव्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. ठाणे महानगरपालिकेत निकाल पाहता शिंदेंची शिवसेना पक्षानं सर्वाधिक जागा मिळवत आपला गड कायम राखला आहे. त्या पाठोपाठ भाजपचा क्रमांक लागतो. मात्र कळवा मुंब्रा परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा बालेकिल्ला मानला जात असताना यंदा राष्ट्रवादीतील मतविभाजनाचा फायदा MIMला झाल्याचं स्पष्ट झालं आहे. दोन्ही राष्ट्रवादी गटांच्या उमेदवारांना मिळालेल्या मतांची बेरीज ही MIMच्या विजयी उमेदवारांपेक्षा अधिक असल्याचं आकडेवारीतून दिसून येत आहे. सहर शेख या तरुण नगरसेविकेनं प्रचारादरम्यान समाज माध्यमांवर विशेष लक्ष वेधून घेतलं होतं. त्यांची भाषणं, प्रचार रॅल्या आणि सभा मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्या होत्या. याच लोकप्रियतेचा फायदा निवडणूक निकालात झाल्याचं बोललं जात आहे. दरम्यान सहर शेख यांचे वडील युनुस शेख यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावरती थेट टीका केली आहे. एकेकाळी दोघांमध्ये मैत्रीचे संबंध असले तरी मागील काही वर्षात राजकीय मतभेद वाढले होते. निवडणुकीनंतर युनुस शेख यांनी आव्हाडांवर आक्रमक शब्दात टीका करत माझ्या नादाला लागू नका, नाहीतर परिणाम गंभीर होतील असा इशाराही दिला आहे. या सर्व घडामोडींमुळे मुंब्रा परिसरातील राजकारण अधिकच तापलं असून आगामी काळात येथे राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.